अगदी सुरुवातीची आठवण आपल्याला सांगतो की मी महापौर होतो आणि जोशी सर त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून नागपूरच्या अधिवेशनाला आले होते आणि त्यांची गाडी बंद पडली आणि त्यावेळेस कोणीतरी सांगितलं की आता जर दुसरी गाडी आपल्याला पाहिजे असेल तर महापौरांची गाडी चांगली आहे, ती आपल्याला घेता येईल. मला निरोप आला की जोशी सरांनी बोलवलंय म्हणून मी त्यांना भेटायला गेलो. म्हटलं सर आपण बोलवलं. म्हणाले महापौरजी माझी गाडी बंद पडली आहे, मला आता वाहन नाही आहे, तर नागपूरच्या महापौराचं वाहन हे मला काही काळाकरता उधारीवर मिळू शकेल का. मी म्हटलं सर आपलंच आहे. म्हणाले मग मला ते वापरायची इच्छा आहे, त्यामुळे आपल्याला मी ते त्या ठिकाणी मागतो. मी म्हटलं सर काही प्रश्नच नाही, हा आमचा बहुमान आहे. आणि त्याच्यानंतरही 2-3 दिवस ते वाहन त्यांनी वापरलं. त्या दरम्यान ते 2-3 सभांना गेले तर त्या ठिकाणी ते सभेमध्ये म्हणायचे मी या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून जरी आलो असलो तरी वाहन मात्र मुख्यमंत्र्याचं आणलं नाही, ते महापौराचं आणलंय. म्हणजे त्यांच्यातला हा एक जो काही एक खुमासदारपणा होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला माहिती आहे की मेरीन काउन्सिलची सुरुवात केली. त्यांच्या मेरीन काउन्सिलचा पहिला मेयर मी झालो, त्याच्यानंतर मग मुंबईचे मेयर त्या ठिकाणी झाले. आणि त्यावेळेस मला ते म्हणाले होते बघा महापौरजी तुम्हाला मी नागपूरचा मुख्यमंत्री बनवलं. त्याच्यानंतरही वारंवार सरांच्या भेटी तर इतके वेळा झाल्या, ते आमचे नेतेच होते त्याच्यामुळे त्यांच्या भेटी नेहमीच व्हायच्या. त्यांच्याशी भेटणं म्हणजे समृद्ध होणं.